हिंदू धर्मात एकादशीला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशीचे व्रत केले जाते. वर्षातून 24 एकादशीचे व्रत येतात. प्रत्येक एकादशी तिथीला श्री विष्णूच्या विविध रूपांची पूजा केली जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे व्रत वेगळे असून त्यांचे महत्त्व देखील वेगळे आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या रानाचे म्हणजेच विठुरायाचे डोळ्याभर दर्शन घेऊन वारकरी धन्य धन्य होतो. त्याचे पाय विठ्ठल नगरीतून निघत नाहीत. भरल्या डोळ्याने तो विठ्ठल रुक्माईचा निरोप घेतो, पण कार्तिकी एकादशीलाच विठ्ठलाची गळाभेट घेण्याचा निश्चय करूनच. श्री विठ्ठलाच्या दर्शनाने भाविकांचा आत्मा तृप्त होतो, कारण म्हटले आहे, माझे माहेर पंढरी भिवरेच्या तेरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई. काही पुराणांमधील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळीराजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानला जातो. श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीराजाच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परत येतात अशी मान्यता आहे. त्यामुळेच या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी नावाने ओळखले जाते. कार्तिकी एकादशी म्हणजेच चातुर्मासातील उपासनेची सांगता. चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शय्येवर झोपी गेलेल्या भगवान विष्णू या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणूनच या एकादशीला प्रबोधिनी अथवा देवउठी एकादशी असे खास नाव आहे. या दिवसापासूनच तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी या दिवशी पंढरपूरला जातात.